बघू शकता इथं ही आळणी मच्छी, मसाला मच्छी, एक वाटी राईस, रस्सा गिरी आळणी आणि कडक मच्छी. बघू शकता एक नंबर. वातावरण बघू शकता कसं आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये आज आलेलो आहे बिगोनची मच्छी खायला. स्पेशल मच्छी गारमळा. बिगवनच्या पुढं चिंचवली गावातल्या ढाब्यामध्ये आलेलो आहे. तर बघू शकता आता इथं आपण रेसिपी पण बघणार आहे आणि पूर्ण माहिती पण देणार आहे. नमस्कार, काय नाव तुमचं? एकनाथ वाबळे. एकनाथ वाबळे. तर आपल्याकडे काय आहे स्पेशल मच्छीमध्ये? स्पेशल मच्छीमध्ये आपल्याकडं हां 4 आळणी, 4 कडक, हां 4 मसाला असे 12 पीस भेटतात. हां मुंडीचा रस्सा भेटतो, हां 1 भाकरी भेटते, राईस वाटी भेटते. हां. आणि अजून दुसरं काय आपल्याकडं व्हरायटी? आपल्याकडं व्हरायटीमध्ये साधी थाळी, साध्या थाळ्यामध्ये 5 पीस देतो आपण. हां साधी थाळी 180ला. हां हां. तर आपल्याला एक स्पेशल मच्छी लावा. आणि ॲड्रेस काय आपला इथला? कोंढार चिंचोली. कोंगरा चिंचवड. कोंढार चिंचोली, हां बिगोन भिगवण, केतूर रोड, कितोर रोड, फुलाच्या शेजारी. पुलाच्या शेजारी. फुलाच्या शेजारी. तर आपल्याला एक मच्छी घ्या स्पेशल. आणि प्राईस काय राहणार आहे आपली? 280 280 स्पेशलची. स्पेशल. चाल आपल्याकडे बनवलेलं म्हणजे काहीच नसतं. हां डायरेक्ट बनवून म्हणजे ताजं ताजं काय असेल ते आहे का नाही? आणि गिरवी नाही. गिरवी नाही. मसाला साध्या मसाल्यामध्ये, आपल्या घरगुती मसाल्यामध्ये बनवून देतो. गावठी मसाला आपला रंगील मसाला हे बघ, त्याच्यामध्येच बनवून आपलं. आपल्याकडे सगळं म्हणजे हे बघा, हा. तयार केलेला मसाला आहे. हां तयार केलेला आहे का? तयार केलेला आपला घरचा मसाला. हो. तर बघू शकता मित्रांनो, कधी जरी तुम्ही आला इथं मच्छी खायला तर येऊ शकता. एकदम भारी. बाहेरच्या साईडनं बघू शकता अशा पद्धतीने लुक आहे. आणि सगळं म्हणजे नाही का तळ वगैरे आहे, पाणी वगैरे आहे इकडं. आणि पाठीमागचं जर येऊ बघितलं ना तुम्ही, एकदम तुम्हाला नक्कीच आवडन आहे का नाही. फॅमिली वगैरे असले तरी तुम्ही ह्या साईडला येऊ शकता. आणि इकडं बघा एक नंबर व्ह्यू आहे या साईडला. इकडं स्पेशल बसण्यासाठी, फॅमिलीसाठी हवा बघा. इकडं पाणी बिणी, रान वगैरे आहे, झाडे बिडे आहेत. बघू शकता एकदम बेस्ट वातावरण, एकदम एक नंबर आहे. ह्या साईडला आपण येऊन बसू शकता. आणि भाकरी कुठली आपल्या मनपसंतीनं मिळणार ना? ज्वारी, बाजरी. आपल्याला एकदम बाजरीची टाका एक नंबर. चला कढई तर ठेवलेले आहे याच्यावरती. आता बघूया काय आहे पुढं. पहिल्यांदाच मी पण आलेलो आहे. हे काय? तेल. हां तेल टाकले. आता आधी आळणी मच्छी बनवणार. हां आळणी मच्छी का? ठीक आहे. बघा, ही अद्रक लसूण पेस्ट आहे. अद्रक लसूण पेस्ट. ओके. एकदम आपलं गावठी पद्धतीने आपले घरगुती सगळे मसाले. ओके. एवढे पहिले हळदी टाकली. हळदी टाकली. आपली पिवळी मच्छी ना? हो. ठीक आहे ठीक आहे. आळणी मच्छी. हां आळणी मच्छी. ही धना पावडर. धना पावडर टाकल्यानंतर ना मीठ. हां हे काय? मीठ. मीठच. हां आपल्याकडे टेस्टिंग पावडर नाही, तसलं काही नाही. हां हां टेस्टिंग पावडर बाहेरचं काय नाही. आपलं गवटी काय असेल ती. बनवून घेतो. ओकेच. हा एक खोबरा किस थोडा. खोबरा खीस. हां नॉर्मल. एवढ्या मच्छीसाठी खोबरा खीस म्हणजे त्यानं रोस्टेड होणार ना जरा थोडंसं क्रिस्पी. आणि फॅमिली आल्यानंतर ना इथं पाठीमागं बसू शकतात ना आरामात एक नंबर. हां त्याला रोड कुठं इथनंच जाऊ शकतात का आपल्याला? पाठीमाग नाही का? ठीक आहे. तर मच्छी बॉईल झाली, चांगली उकळलेली आहे. आता काय आपल्याला पुढं काय प्रोसेसिंग आहे? सूप काढून घ्या ना. सूप काढून घेणार का? हां ठीक आहे. सूप पिवळं सूप बनवलेलं आहे एकदम. आळणी ना? आळणी. एकदम आपलं घरगुती स्टाईलमध्ये आहे बरं का मित्रांनो. एकदम घरगुती स्टाईलमध्ये. असं काय इथं कामगार वगैरे कुठला आचार्य वगैरे नाही. सगळे आपली घरची माणसं आहेत.
हां, आणि घरगुतीच बनवून आपलं स्पेशलमध्ये आहे का नाही. आता आळणी काढली आणि ह्याच्यानंतर आता काय येणार आपलं. हां हां, एक नंबर वास. आणि पावसाचं वातावरण असलं की कडक मच्छी, आळणी मच्छी, भाकरी बाजरीची खायला अजून आनंद येतो. बघू शकता बाहेरचं वातावरण असं आहे मित्रांनो, हॉटेलच्या बाहेरचं असं वातावरण आहे. एकदम समोरच्या साईडला बघू शकता इथं मासेमारे येतं, मासे पकडतात आणि वातावरण बघू शकता एकदम बेस्ट वातावरण आहे. सगळं रान वगैरे आहे आणि पाणी आहे समोर दिसतं का, तळ वगैरे आहे. आणि असंच पाठीमागच्या साईडला बी तळ वगैरे आहे. चार पीस काढून ठेवतो मसाला बनवायचा. ठीक आहे ठीक आहे. आता 4 पीस आळणीचे काढले ना का आपले मसाला बनवायसाठी. हे मसाला बनवायचा. हे मसाला बनवण्यासाठी 4 पीस काढलेले आहेत. हां, एकदम बिना कटा होता अशी म्हणजे शिजली. हा एकदम गाळ वगैरे काय झालेलं नाही. डाळ करून नाही. होय ना. आणि खायला पण मजा आली पाहिजे. हो बरोबर आहे. अशी गाळ झाली तर गरम झालेलं आहे. हां हां, त्याला फक्त थोडासा तडका द्यायचा. तडका दिला, ऑइलचा तडका दिलेला आहे ह्याच्यामध्ये. हां, थोडा खोबरा किस टाकला. खोबरा खीस टाकला. हां, खोबरा खीस टाकला मसाल्यासाठी ना. मसाला मच्छी नाही, मग ही आळणी मच्छी घेतो. ही आळणी मच्छी का. ठीक आहे ठीक आहे. ही आळणी मच्छी आणि ती मसाला मच्छीसाठी काढली. ठीक आहे. मध्ये इथं बघू शकता भाकरी घरगुती स्टाईलमध्ये भाकरी बनवते बाजरीची ना. बाजरी, ठीक आहे. बाजरी, ज्वारी, हां हां, जी पाहिजे ते आपल्याला भाकरी इथं मिळू शकते. फक्त तंदूर नाही. तंदूर नाही. हां, तंदूर रोटी नाही मिळणार. हां हे आहे की. हां बरोबर. ही आळणी मच्छी झाली बघू शकता, एकदम गरम गरम मस्तपैकी स्मेल यायला लागलेला आहे मित्रांनो. आणि आता काय बनणार. मच्छी मसाला. मच्छी मसाला बनणार आहे. हे अद्रक लसूण मसाला टाकलेला आहे बघू शकता. हां आपलं याच्यात खोबरा, कांदा, टमाटर याचे म्हणजे हां हां, पेस्ट केलेली. पेस्ट केलेली आहे. थोडी पेस्ट टाकणार. पेस्ट टाकली. कांदा लसूण मसाला, कांदा लसूण मसाला. हां, आपला कांदा लसूण मसाला. हां, मिरची पावडर, मिरची पावडर. हां मच्छी मसाला, चिकन मसाला, हां, मच्छी मसाला, चिकन मसाला, मटन मसाला. मटन मसाला. आणि हा ओरिजिनल मसाला आपण आपला बनवलेला. घरचा मसाला एकदम. सगळा खडा मसाला एकत्र करून हा. सगळं तळलेला. हा थोडा टाका. घरचा मसाला आपला स्पेशल. हो, पेस्ट. हां, मच्छी. हां, मसाला मच्छीसाठी ती मच्छी आपली बॉईल केलेली ती सोडली याच्यामध्ये. बघू शकता मसाला मच्छीसाठी एकदम गरगरीत कलर आलेला आहे. एकदम झणझणीत मस्तपैकी. आता ह्याच्यामध्ये काय कोथिंबीर टाकली का. ठीक आहे ठीक आहे. झाली मसाला मच्छी तर झाली रेडी. बघू शकता मसाला मच्छीचा यू कसा आहे, एकदम बेस्ट. एकदम घरगुती मसाले आहेत सगळे मित्रांनो आणि एकदम स्पेशल मच्छी आहे. हा, एकदा खाऊन बघा नक्की. या कधी येता जाता जर आला तर नक्की इथं हॉटेलला भेट द्या आपल्या आणि चेक करा मच्छी कशी आहे. बघू शकता. आणि ऑर्डरसाठी काय कॉन्टॅक्ट वगैरे देऊ शकता कसं काय. हां सांगा तुमचा नंबर सांगा. 96 89 29 83 66. ह्यांना कॉन्टॅक्ट करा. तुमची ऑर्डर वगैरे काय असली म्हणजे काय क्वांटिटीची ऑर्डर असली तर तुम्ही ॲडव्हान्स देऊन ऑर्डर देऊ शकता. बड्डेची पार्टी वगैरे काय असली तर तुम्ही सांगून देऊ शकता आणि येऊ शकता आहे का नाही. बघू शकता मित्रांनो कसा वाटतंय सीन इथला, एकदम भारी. आणि ह्या साईडला बघू शकता तळ आहे, तर बोटिंग वगैरे असते. एकदम वातावरण बघू शकता एकदम भारी. टेबल बघा ह्या साईडला टेबल आहे तर. आणि इथं बघा बदकं
कशी ओरडतात. हे असं आहे. हे नारळाच्या झाडाखाली आपण बसू. इथं एकदम भारी वाटतंय वातावरण बघू शकता. ह्याच्यात बोटिंग असते पण आत्ता त्यांची बंद आहे बोटिंग. तर बघू शकता सीन कसा आहे. ह्या साईडला पूर्णपणे ह्याच्यामध्ये बोटिंग असते मित्रांनो. आणि ह्या साईडला आलेलो आहे आपण आज मच्छी खायला. एकदम स्पेशल वातावरण, निसर्गाची हवा, बिगर पंख्याची हवा, भरभरून हवा येत आहे इकडं मित्रांनो. बघू शकता अख्ख्या झाडाची पानं ना पानं हलत्यात. आणि ह्या ठिकाणी आपण आज स्पेशल मच्छी खाणार आहे. बघू शकता इथं आहे आळणी मच्छी, मसाला मच्छी, एक वाटी राईस, रस्सागिरी आळणी आणि कडक मच्छी. बघू शकता एक नंबर कडक झालेली. आणि किती 240 आणि ही आपली मुंडी रस्सा आणि बाजरीची भाकर. आणि किती प्राईज याची? 280. एकदम मस्त पैकी बनवून भेटलेलं आहे. आणि हे आता चेक करतो. चला करू चालू. बघू शकता मित्रांनो 280 रुपयामध्ये एकदम स्पेशल थाळी. आता हे आपल्याला आळणी रस्सा, मसाली मच्छी, एक वाटी राईस, एकदम भारी बॉईल राईस. आणि इथं आहे आळणी सूप, आणि इथं कडक मच्छी, कांदा आणि मुंडी रस्सा आणि बाजरीची भाकर. तर चला चेक करूया आज. आणि वातावरण बघू शकता कसं आहे. बघू शकता दिलेला आहे व्हिडिओमध्ये. तुम्ही ऑर्डर देऊ शकता. हॉटेलची ऑर्डर असो किंवा पार्टी असो, बघू शकता एकदम भारी वातावरण आहे. वातावरणात पैसे भेटलेले आहे मित्रांनो. असे भेटू शकत नाही. निसर्गाची हवा आहे, त्याची हवा नाही, निसर्गाची हवा आहे. निसर्गाच्या हवेत पैसे भेटलेले आहे. एकदम भारी सीन आहे. बघा इकडे बघा पटकन. एक बाईट आपण चेक करूया कसे बघू शकता. एक बाईट आणि खाऊन बघूया.